फक्त पुंडलिक विठ्ठल भक्तीचा महिमा सांगणारे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई असे अनेक संत होऊन गेलेत. या संतांमध्ये पुंडलिक याने आपल्या आईवडिलांची सेवा करून भक्त पुंडलिक झाला. त्याची ख्याती दूरवर पसरली. सर्व भक्तांमध्ये भक्त पुंडलिक हा सर्वश्रेष्ठ भक्त झाला. विठ्ठल किंवा पांडुरंग हे भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि महाराष्ट्रातील पंढरपूर येथे रुक्मिणी विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे. त्याविषयी आपण माहिती पाहूया. भक्त पुंडलिकाची कथा. भक्त पुंडलिक ही कथा प्रसिद्ध आहे. एकदा पुंडलिक नावाचा एक भक्त काशीकडे प्रवास करत होता आणि संत कुकुट स्वामीच्या आश्रमात आला. त्यांना त्याने काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला. कुकुट ऋषी म्हणाले की मला काशीचा मार्ग माहीत नाही आणि मी तिथे कधी गेलो नाही. पुंडलिक ऋषींची थट्टा करत म्हणाले की तुमच्यासारख्या पवित्र व्यक्तीने काशीला जायलाच पाहिजे. कुकुट ऋषी शांत राहिले. रात्रीच्या दरम्यान पुंडलिकने आश्रमातील स्त्रियांचा आवाज ऐकला. काय घडले आहे ते पाहण्याकरिता तो बाहेर आला आणि त्याने पाहिले की आश्रमात 3 महिला पाणी शिंपडून ते स्वच्छ करत आहे. चौकशी झाल्यावर पुंडलिकाला आढळून आले की ह्या 3 महिला गंगा, यमुना आणि सरस्वती आहेत आणि ते कुकुट ऋषींच्या आश्रमास स्वच्छ करण्यासाठी आले आहेत. पुंडलिकाला आश्चर्य वाटले की कुकुटसारख्या संताने काशीला भेट दिली नव्हती आणि 3 पवित्र नद्या त्यांचे आश्रम शुद्ध करण्यासाठी आल्या होत्या. 3 महिलांनी पुंडलिक यांना सांगितले की धार्मिकता ही अध्यात्म आणि भक्ती पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीतिरिवाजांवर अवलंबून नसून केवळ कर्म करण्यावर अवलंबून आहे. त्या 3 स्त्रियांनी त्यांना सांगितले की ऋषी कुकुट यांनी आपल्या आईवडिलांना अत्यंत विश्वासाने सेवा दिली आहे आणि त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे. अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळवण्यासाठी पुण्य जमा केले आणि आपल्याला त्याची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली आणले. पुंडलिकाने त्याच्या आईवडिलांना सोडले होते आणि मोक्ष व आशीर्वाद मिळवण्यासाठी काशीला भेट देत होते. आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती त्याने पूर्ण केली नाही. पुंडलिकला आता त्याची चूक समजली आणि तो घरी परत आला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणले आणि परत त्यांची सेवा करण्यास सुरुवात केली. भगवान कृष्ण हे आपल्या आईवडिलांप्रती पुंडलिकच्या प्रामाणिक भक्तीने प्रभावित झाले. त्यांनी पुंडलिकच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा भगवान कृष्ण पुंडलिकच्या घरी आले तेव्हा तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होता. पुंडलिकाने प्रभूला त्याच्या दारावर पाहिले, परंतु त्याची आईवडिलांप्रती भक्ती इतकी तीव्र होती की त्याला प्रथम आपले कर्तव्य पूर्ण करणे आणि नंतर त्याच्या अतिथीला उपस्थित राहणे आवश्यक होते. पुंडलिक एक अशा अवस्थेत आला होता की तो अतिथी केवळ मर्त्य किंवा देवच आहे याची त्याला काहीच चिंता नव्हती. या सर्व गोष्टी त्याच्या आईवडिलांच्या सेवेसाठी होत्या. पुंडलिकने भगवान श्रीकृष्णांना उभे राहण्यासाठी एक वीट दिली आणि त्याचे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले. भगवान कृष्ण आपल्या आईवडिलांप्रती पुंडलिकच्या भक्तीने प्रेरित होऊन त्यांच्यासाठी धीराने वाट पाहत होते. नंतर जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्याने प्रतीक्षा करण्यासाठी देवाची क्षमा मागितली. भगवान कृष्णाने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला वरदान मागण्यास सांगितले. पुंडलिकने सांगितले की मारीची आता जसा उभा आहेस ना तसाच तुझ्या भक्तांसाठी तू इथसे सतत उभा राहा आणि त्यांना तुझं परमपवित्र दर्शन सतत घडू दे. देव म्हणाले तथास्तु. आणि तेव्हापासून हे विटेवर परब्रह्म कमरेवर हात ठेवून 28 युगे म्हणा की 700 वर्षे म्हणा भक्तांचं कोड पुरवीत आहे. पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे. त्याचे पाय समचरण आहेत. सर्वांकडे तो समत्व दृष्टीने पाहतो. त्याच्या पायी जो लागतो तोही समत्व दृष्टी प्राप्त करून घेतो. धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती.